नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये वर्षाज किचन अँड सिक्रेट्समध्ये. आज आपण सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहोत. लहान मोठे सगळ्यांना आवडते अशी ही खारी शंकरपाळी. मस्त खुसखुशीत आणि चहा बनवला की ही खारी शंकरपाळी पाहिजेच, आणि तीही पौष्टिक मुगाची डाळ टाकून. चला तर मग बघूया ही खारी शंकरपाळी कशी बनते ती. तर इथं मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. मुगाची डाळ ही 1 ते 1.5 तास भिजवून घेतलेली आहे. छान अगदी भिजवून झालेली आहे. त्याच्यानंतर ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. अगदी बारीक लोणी कसं असतं त्याप्रमाणे अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. कारण याच्यामध्ये जर आपल्याला थोडे बारीकसे असे कणकण असले की मग खारी शंकरपाळी आपली मग छान बनत नाही. त्याच्यामुळे ही अगदी एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा मी पाणी टाकलेलं नाही, डाळीचंच थोडंसं पाणी आहे. 1 चमचाभर पाणी असेल. पाणी न टाकता ही डाळ वाटून घेतलेली आहे बघा. आणि मऊसूत एकदम डाळ बारीक झालेली आहे. कुठंही कण असा दिसत नाही डाळीचा. तर ही वाटून घेतलेली डाळ आता आपण ही साईडला ठेवून घेऊया. आणि इथं आपण शंकरपाळीसाठी पीठ तयार करून घेऊया. इथं बघा मैदा घेतलेला आहे मी. या वाटीने 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे मी. मैदा चाळून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या असतात, त्या गुठळ्या नाही राहायला पाहिजे. त्याच्यामुळं छान असं चाळून घ्यायचं. त्याच्यानंतर मी मोठा चमचाभर ओवा घेतलेला आहे. ओवा छान चोळून टाकायचा आहे, म्हणजे त्याची चव पिठामध्ये छान उतरते. त्याच्यानंतर इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 बारीक चमचा भरून मीठ घेतलेलं आहे. शंकरपाळीला थोडंसं मीठ कमी पडलं तर काही हरकत नाही. इथं मी 1 चमचा तीळ घेतलेला आहे. छोटा चमचा घेतलेला आहे, कारण तीळ नंतर शंकरपाळी आपण तळताना बाहेरच पडतात. त्याच्यामुळं तीळ इथं थोडेच घेतलेले आहेत. आणि इथं मूठभर कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी जास्त बारीक करून घ्यायची नाही, अगदी एका हातानेच चोळून घ्यायची आहे ती. त्याच्यानंतर इथं चिमूटभर हिंग घेतलेला आहे. हिंग ऑप्शन आहे. त्याच्यानंतर इथं अर्धा पेला तेल घेतलेलं आहे. तेलाचं मोहन छान गरम कडकडीत केलेलं आहे. त्याच्यामुळे इथं आपली शंकरपाळी भरपूर अशी खुशखुशीत होणार आहे. त्याच्यानंतर इथं तेल पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. तेल गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्यानेच पीठ चांगलं अगोदर मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर तेल थोडं थंड झालं की त्यानंतर हाताने छान अगदी त्याच्या गाठी सोडवत सोडवत पीठ घ्यायचं आहे. तेल गरम असल्यामुळे पिठामध्ये आपल्या थोड्याशा अशा गाठी बनतात हलक्याशा, आणि ते आपल्याला सोडून घ्यायच्यात आहेत गाठी. इथं बघा पीठ आपलं तयार आहे. पिठाचा असा मुटका बनतो म्हणजे पीठ आपलं छान झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ बारीक वाटून घेतलेली ही मिक्स करून घ्यायची आहे पिठामध्ये. डाळ टाकून घेतल्याच्यानंतर इथं आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आहे. पाणी डाळ टाकल्या अजिबात टाकायचं नाही, कारण डाळ आपली ही पातळ आहे. त्याच्यामुळं पाणी अगदी कमी लागणार आहे पीठ मळताना. तर इथं आपलं बघा पीठ मळून होत आहे छान. जास्त पाणी लागत नाही, तर थोडंसंच पाणी घेतलेलं आहे. अगदी त्या डाळीमध्येच पीठ मळून होतं आपलं हे पूर्ण. छान एकजीव करून घ्यायचं आहे पीठ. त्याच्यानंतर हे पीठ मळून झाल्याच्या नंतर हे बघा आपलं पीठ तयार आहे इथं. अगदी हे जास्त म्हणजे सैल पण नाही आणि जास्त जाड पण नाही. मीडियम पीठ आपलं कणकेचा गोळा कसा करतो तसं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं एक 10 ते 15 मिनटाच्या नंतर मी हे पीठ परत एकदा मळून घेत आहे. त्याच्यानंतर तेलाचा हात लावून घेत आहे. त्याच्यानंतर इथं एकदाच गोळे बनवून ठेवायचे आहेत. इथं मी एकदाच गोळे बनवून ठेवत आहे. एकदा गोळे बनवून ठेवले की आपल्याला ती चपाती लाटून शंकरपाळी करायला इझी पडतं. तर इथं मी गोळे करून घेत आहे. या पिठाचे एक 7 गोळे झालेले होते. इथं बघा हे आपले गोळे तयार आहेत. हे गोळे साईडला झाकून ठेवायचं आहे. गोळे अजिबात उघडे ठेवायचे नाहीत, कारण मैद्याचे पीठ लगेच कडक व्हायला चालू होतं. इथं बघा चपाती लाटून घ्यायची आहे. एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. पोळपाट भरेल एवढी मोठी चपाती लाटून घेऊन त्याच्यानंतर इथं आपण तेल लावत आहेत. मी जिथं म्हणजे मोहन गरम केलं तर त्याच भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे थोडंसं, आणि चारही बाजूनं चपातीला लावून घेत आहे. त्याच्यानंतर इथं मैदा आहे. मैदा छान भुरभरून घेत आहे याच्यावरती.
मैदा एकदम काठोकाठ एकदम भुरभरून घ्यायचा आहे, म्हणजे आपली शंकरपाळी छान फुलते. चपातीची बघा दुसरी साईड दुमडून घेतलेली आहे, त्याच्या ऑपोजिट साईड पण दुमडून घ्यायची आहे सेम. त्याच्यानंतर इथं परत तेल लावून घ्यायचं आहे. तेल जास्त पण लावायचं नाही आपल्याला. इथं बघा हलक्या हाताने तेल लावत आहे आणि सेम प्रोसिजर करायची आहे. तेल त्याच्यानंतर थोडासा मैदा घेऊन भुरभुरायचा आहे, छान पसरवायचा आहे, सगळ्या साईडनी लागलं पाहिजे तेल आणि मैदा. तर इथं मी मैदा आणि तेल लावून घेत आहे. त्याच्यानंतर समोरची बाजू आहे ना, ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. इथं बघा दुसरीही बाजू फोल्ड करून घ्यायची आहे सेम. हा आता चौकोनी आकार झालेला आहे आणि ही अशीच लाटून घ्यायची आहे चौकोनी. अगदी हलक्या हातानं हे लाटून घ्यायचं आहे. अजिबात प्रेशर द्यायचं नाही हे लाटताना. प्रेशर पडलं हे लाटताना की मग आपले लेयर्स चांगले येत नाहीत. त्याच्यामुळं भरपूर काळजी घेऊन हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर खारी शंकरपाळी केली तर भरपूर लेयर्सवाली शंकरपाळी आपल्याला बनवून तयार होते. तर ही पद्धत भरपूर चांगली आहे. लेयर्स ही अगदी बरोबर छान पडतात आणि खुसखुशीत होतात. इथं बघा हे तयार आहे. त्याच्यानंतर इथं ज्या साईडने आपण दुमडलं होतं त्याच साईडने आपल्याला तेल आणि मैदा लावून घ्यायचा आहे, त्याच्या ऑपोजिट साईडनी लावून घ्यायचा नाही. इथं या साईडनी का लावून घ्यायचं आहे, कारण लेयर्स चांगल्या पडतात इथं या साईडनीच आपण तेल लावून घेतले की. त्याच्यानंतर इथं बघा एक बाजू दुमडलेली आहे, त्याच्यानंतर दुसरी बाजू दुमडलेली आहे. त्याच्यानंतर इथं थोडंसं असं लांब करून घेत आहे. त्याच्यानंतर इथं चाकूनी कट करून घेत आहे मी आणि कट करून परत ही आपल्याला लाटून घ्यायची आहे, लांब करून घ्यायची आहे. ती दुसरी साईड ठेवून द्यायची आहे झाकून, उघडी अजिबात ठेवायची नाही. आणि अशा पद्धतीने बघा ही तयार आहे. एवढीच जाड ठेवायची आहे, याच्यापेक्षा पातळ बनवायची नाही किंवा याच्यापेक्षा जाडही बनवायची नाही. अर्धा इंच अंतर ठेवून हे कट करून घ्यायचं आहे. जास्त मोठी पण नाही कट करून घ्यायची. या साईजची कट करून घेतली की लेयर्स असे छान पडतात. त्याच्यानंतर इथं बघा हे पूर्ण तयार आहे आपलं. त्याच्यानंतर आपण दुसरी पद्धत बघणार आहोत शंकरपाळे करायची. इथं मी 5 मोठ्या मोठ्या चपाती बनवून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक चपातीच्या लेयरला तेल लावून छान असं एकसारखं तेल लावून त्याच्यानंतर मैदा भुरभुरून घेऊन पसरवून घ्यायचा आहे आणि प्रत्येक चपातीच्या लेयरला ही प्रोसिजर करायचीच आहे. तेल चारी बाजूपर्यंत पोचलं पाहिजे. इथं बघा ही चौथी चपाती आहे. इथंही तेल लावून मैदा पसरवून घेतला आहे आणि ही 5वी चपाती आहे. ही 5 लेयरची शंकरपाळी होणार आहे आणि बेलण्याने हलक्या हाताने लाटून घेतलेलं आहे मी. इथं बघा 5 चपात्या आहेत आपल्या. तर इथं एकसारखं साईडनी कडा दाबून घेत आहे, जेणेकरून ही उघडणार नाहीत लेयर. चारी बाजून आपल्याला हे छान घट्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला चाकूने कट करून घ्यायचे आहे. ते अशा पट्ट्या मगाशी कशा बनवल्या होत्या सेम त्याच प्रकारे हे कट करून घ्यायचं आहे. इथं बघा एक 4 ते 5 असे लेयर पडले होते. छान एकसारखं कट करून घ्यायचं आहे. लहान मोठा अजिबात कट करून घ्यायचा नाही. त्याच्यानंतर इथं हे आपलं कट करून झालेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा एका साईडला हे ठेवून द्यायचं आहे. ठेवून हे साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे मधून कट करून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर ही दुसरी पारी आहे ती लाटून घेत आहे. लेयर्स बघा किती छान पडलेले आहेत. त्याच्यानंतर ही लाटून घ्यायची आहे. अशी एकसारखी लाटून घ्यायची आहे, हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं सेम त्याच पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे. आणि आता ही तिसरी पद्धत आहे. ती आपण लेयर्स कट करून ठेवलेल्या आहेत ना, त्याच लेयर्स फक्त आपल्याला आपल्या किचनमध्ये वापरतो त्या कैचीने कट करून घ्यायचे आहेत. ही पारी लाटून घ्यायची नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण हे कट करू शकतो आणि कुरकुरेसारखेही कट करून घ्यायचे आहेत. इथं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि मीडियम गॅसवरच ह्या तळून घ्यायच्या आहेत. फास्ट गॅसवर तळून घ्यायच्या नाहीत. फास्ट गॅसवर तळले की मग लेयर्स छान पडत नाहीत आणि स्लो मीडियम गॅसवरच याला लेयर्स छान येतात. इथं बघा आपल्या लेयर्स अगदी छान येत आहेत फुलून. मीडियम गॅस बघा ठेवलेला आहे मी.
ही शंकरपाळी आता बनवून तयार आहे. कलरही छान सुंदर येतो. याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकलेलं असल्यामुळे याला लेयर्स छान येतात, खुसखुशीतपणा छान येतो या शंकरपाळीला. इथं बघा आपली ही शंकरपाळी तयार आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. सगळ्यांना आवडेल अशी ही पद्धत आहे. आणि इथं मी दुसरी बनवून घेतलेली आहे ना प्रकारची शंकरपाळी, ती तळून घेत आहे. त्या दुसऱ्या प्रकारच्या शंकरपाळीलाही भरपूर लेयर्स येतात. तीही छान अगदी खुसखुशीत होते खायला. इथं बघू शकता तुम्ही, यालाही छान लेयर्स आलेले आहेत. हेही तळून झालेलं आहे. त्याच्यानंतर ही तिसरी ही प्रकारची शंकरपाळी आहे, जे की कुरकुरेसारखे दिसते आणि यालाही छान लेयर्स आलेल्या आहेत. हे बघा, त्याच पद्धतीने हेही तळून घ्यायचं आहे. आणि ही प्रोसिजर एकदम सोपी आहे. ही पटकन तळूनही होते आणि पटकन होतेही. अगदी एकसारख्या चपात्या करून आपल्याला फक्त लाटून घ्यायच्या आहेत. तेल आणि मैदा भरभरून फक्त घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर फक्त कट करून कैचीने कट करून घ्यायच्या आहेत. तर इथं आपल्या पूर्ण शंकरपाळ्या बनून तयार आहेत. इथं बघा, ही पहिल्या प्रकारची शंकरपाळ्या आहे. छान खुसखुशीत झालेली आहे. आणि आता ही दुसरी आहे. यालाही छान लेयर्स आलेल्या आहेत. ही छान अगदी बघा किती लेयर्स आलेले आहेत. मस्त लागतात तिन्ही प्रकारचे ही खायला. आणि ही आता ही थर्ड प्रकारची. इथं बघा, ही पद्धत मला एकदम सोपी वाटली आणि पटकन शंकरपाळी झाली या पद्धतीने. इथं बघू शकता, यालाही छान लेयर्स आलेल्या आहेत. तुम्हाला जर माझे रेसिपीज आवडत असतील तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल बटन प्रेस करायला विसरू नका.